मोठ्या प्रमाणात संसदेच्या दारापर्यंत आंदोलन पोहोचले होते. तुमची प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया आम्ही काल दिली. एक लक्षात घ्या, माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन अद्याप संपलेलं नाही. काल रात्रभर माझी काही प्रमुख आंदोलक नेत्यांशी चर्चा झाली. आज दुपारनंतर आम्ही तिकडे जाणार आहोत. काल देशाच्या युवा शक्तीनं, तुम्ही त्याला काय जेन झी म्हणा किंवा वाय झी म्हणा, देशाच्या युवा शक्तीनं आपला संताप, आपला उद्रेक ज्या पद्धतीने व्यक्त केला त्यालाच आम्ही लोकशाही मानतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि त्यांच्या पोलिसांनी त्या तरुण मुलांवर, मुलींवर ज्या प्रकारचा अमानुष लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पहा तुम्ही. आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरने गोळ्या घातल्या. इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला, लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला. यांना मुलं बाळ नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळे सुरक्षित, त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाही. म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस, ब्लॅक. हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करा. डरपोक दिवस. मला असं वाटतं, नाही, मी डरपोक हा पोलिसांनी ज्या प्रकारचा अत्याचार केला, हल्ला केला, ज्या पद्धतीने लहान मुलांना मारलं, हा डरपोक पण आहे ना. सरकार लहान मुलांना, विद्यार्थ्यांना घाबरलंय आणि हुकुमशाहीप्रमाणे ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. काल ग्राउंडवरती आम्ही सगळे होतो की. काल आम्ही ताबडतोब वांगचुकना भेटायला गेलो, त्यांच्या प्रकृतीची चौकशी जाऊन आम्ही केली सफदरजंगला, त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आम्ही परत तिकडे काही आंदोलकांना भेटलो. संध्याकाळी मी स्वतः जंतर मंतरला गेलो होतो काल. आता परत आम्ही जाणार आहोत. मला असं वाटतं की काय त्यांच्या पक्षानं महाराष्ट्रात आंदोलन केलेलं आहे. मला इकडल्या त्यांची भूमिका सुद्धा कालच्या बैठकीमध्ये हे आंदोलकांच्या बाजूनेच होती. स्वतः सुप्रिया सुळे या आजारी, त्यांना मी काल, मलाही वाईट वाटलं की सुप्रियाताई म्हणजे फार व्होकल आहेत ज्याला आपण म्हणतो, पण त्यांचा आवाजच येत नाहीये. त्यांचा घसा पूर्णपणे जो कंठ आहे तो बिघडलेला आहे. आणि डॉक्टरांनी त्यांना किमान 10 ते 12 दिवस बोलू नये किंवा घशावर ताण देऊ नये हे सांगितलेलं आहे. त्यांचे लोक होते. आता 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 जे मला असं माझ्या माहितीप्रमाणे जे अनिस गवंडे आहे बिबके बरोबर, ते त्यांच्याच पक्षाचे आहेत. बघा, खासदार असतील किंवा नसतील त्याहीपेक्षा कार्यकर्ते जमिनीवर. नाही, आता याच्यावरती आजचा आज हा चर्चेचा विषय नाही. पण या सगळ्या विरोधी पक्षांना हे आंदोलन ताब्यात घ्यायला पाहिजे. आम्ही आजच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार आहोत. आम्ही स्वतः मुंबईमध्ये फार मोठं आंदोलन केलं, अजूनही करत आहोत, यापुढे करत राहू. जिथे जिथे संधी मिळेल तिथे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर जाऊन नेतृत्व करून तरुणांना एकत्र करून या सगळ्या मोठ्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. शिवाजी पार्कचं आंदोलन हे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं एक मोठं आंदोलन झालं, आपण पाहिलं.
आणि यापुढे सुद्धा हे आंदोलन सुरूच राहतील. आम्ही इतकंच सांगतो आहोत की देश पातळीवरती आता हे आंदोलन घेऊन जावं लागेल. निर्लज्ज आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळतायत. एका बाजूला तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर, लहान मुलांवरती अमानुष लाठीचार्ज करतायत आणि ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे हे क्रूर आणि विकृतपणे हसत हसत बाहेर पडतायत, तोंडामध्ये काहीतरी चघळत. याचा अर्थ किती काळजी आहे याने या मुलांची. याला क्रौर्य म्हणतात. आणि हे जे क्रौर्य आहे डरपोकपणातून निर्माण. पण काल ही ठिणगी पडलेली आहे